माझ्या लाडक्या बाळ मित्रांनो, वेलकम बैक टू आवर फैमिली ऑफ सक्सेस साइंस अकेडमी, जहां पे मैथ्स मेड इजी बाय प्रोफेसर कारकेले एबी. Our next and the sixth chapter is line and plane. In this section, we will first line, then plane. What is line? From class 10th, we are learning line. Class 11th, we were having straight line, and in class 12th, in the maths vector algebra, we have a line and plane, and out of that, chi line. So, I have written 2 points, key points as far as the line is concerned. सगळ्यांना माहिती आहे की लाईन सरळ असते, स्ट्रेट आहे. ओके सर, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सर लाईन अशी असते, डर डर, ठीक आहे ना. एक सरळ जे असते आपण लाईन बोलतो, बस एवढं आपल्याला माहिती आहे. बट व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स, हाऊ कॅन वी रिकॉग्नाइज दिस लाईन? आपण यांना पाहिलं का? आपल्याला ओळखायचं असेल, खाकी ड्रेस दिसला की आपण म्हणतो ही इज पोलिसमॅन. जरा व्हाईट ड्रेस बी स्टेथोस्कोप दिसला की वी से इज डॉक्टर. सो बच्चा, ही लाईन आहे, ओळखायचं कसं, कॅरेक्टराइज करायचं कसं? द फर्स्ट पॉइंट इज लाईन इज कम्प्लिटली डिटरमाइंड. तिला कम्प्लिटली सांगण्यासाठी अ पॉइंट ऑन इट अँड इट्स डायरेक्शन. सो बेटा, ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. एखादा पॉइंट तिच्यावरती असणं गरजेचं आहे आणि तिची डायरेक्शन सांगणं गरजेचं आहे. बेटा, तू म्हणशील की फक्त एखादा पॉइंट आहे, तर बेटा एखाद्या पॉइंट मधनं हजारो लाईन जातील ना. अरे पॉइंट इकडे गेला नाही, इकडे हजारो लाईन जातील एखाद्या पॉइंट मधनं. बट इन द पर्टिक्युलर डायरेक्शन ओनली वन लाईन विल गो. नाही का, एखादा पॉइंट आहे आणि नॉर्थ असं म्हटलं की तुम्ही एक स्ट्रेट लाईन दाखवणार. सो कम्प्लिटली डिटरमाइन करण्यासाठी पॉइंट आणि डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट फॉर द लाईन इज बेटा, एनी 2 पॉइंट्स ऑन द लाईन डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ द लाईन. आता मी जर 2 लाईन्स काढल्या, याच्यावरचे कुठलेही 2 पॉइंट घे. सपोज हा एक पॉइंट, हा एक पॉइंट. ह्या 2 पॉइंटला जोडलं की एकच डायरेक्शन फायनल भेटेल. समजा इथं मी हे जे चित्र काढलंय, तर बेटा इथे एक लाईन आहे, आपलं इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, 2 पॉइंटला जोडा, टिंग. क्लिअर आहे? सो इन दिस वे यू विल गेट अ डायरेक्शन. गेटिंग? स्क्रीनशॉट घ्या. तर बाळा, वी हॅव ए वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. बच्चा, ही जी लाईन आहे, ह्या लाईनचे 2 प्रकारचे इक्वेशन्स वी हॅव टू सी. एक म्हणजे वेक्टर इक्वेशन, सेकंड म्हणजे कार्टेशियन इक्वेशन. कार्टे, अरे कार्ट्यांना लक्ष द्या. अगोदर वेक्टर इक्वेशन शिका. लाईनचं वेक्टर फॉर्म मध्ये लाईनला कसं मांडायचं? बिकॉज यू पीपल नो दॅट वेक्टर इज अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट, आहे का नाही? तर आता लाईनचा वेक्टर फॉर्म बघ, वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. हा काय बेटा हा थिओरम? इक्वेशन ऑफ द लाईन विच पासेस थ्रू अ पॉइंट. एखादा पॉइंट आहे कॅपिटल ए, ज्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर. पोझिशन वेक्टरची कन्सेप्ट माहिती आहे ना? पोझिशन वेक्टर कुठल्याही पॉइंटचा तो असतो. लिहून घ्यायचा असेल तर लिहून घ्या नोटबुक मध्ये, नोटबुकच्या टॉपला. कुठल्याही पॉइंटचा पोझिशन वेक्टर तो असतो जो ओरिजिन पासून त्या पॉइंट पर्यंत ड्रॉ केला जातो पोझिशन देण्यासाठी. तर बाळा, माझ्या लाईन वरचा एक पॉइंट आहे कॅपिटल ए, त्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर, आणि माझी लाईन पॅरलल टू एका वेक्टरला पॅरलल आहे जो बी. ओके सर, प्रूफ किया जाए. बिना प्रूफ के कोई मजा नहीं सर. सो प्यारे बाल मित्रों, आपण एकदा आपली कोऑर्डिनेट सिस्टम काढू. सपोज दिस इज द कोऑर्डिनेट सिस्टम, जहां पे दिस इज द एक्स ऍक्सिस, दिस इज द वाय ऍक्सिस, आणि जो तुमच्याकडे आहे तो आहे झेड ऍक्सिस. ओके बेटा, आता याच्यामध्ये ना आपली एक नन्हीसी मुन्नीसी प्यारीसी एक लाईन आहे. ठीक आहे, एक लाईन आय वुड लाईक टू ड्रॉ. तर बघा, सपोज आय एम ड्रॉइंग एनी लाईन. ओके, माझा ती ओरिजिन मधून पास व्हावी अशातला काही भाग, इट कॅन पास थ्रू एनीवेअर, आणि मी एक जनरली ही अशी लाईन दाखवली. ठीक आहे, ही माझी लाईन. सर लाइन को नाम दिया जाए कैपिटल एल असं नाव देतो मी. ओके, ही लाईन गेले माझी. बघा, इक्वेशन ऑफ द लाईन विच पासेस थ्रू अ पॉइंट. एखादा पर्टिक्युलर पॉइंट घे. सपोज मी एक पॉइंट घेतला आहे बघा, हा पॉइंट कॅपिटल ए, तर त्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर विच इज ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. सो हा ओरिजिन आहे ना आपला, है की नाही? कोऑर्डिनेट सिस्टम आहे, आय हॅव शोन बाय द ब्ल्यू लाईन्स. ओके, आणि माझी लाईन एका लाईनला पॅरल असणार आहे, तर आय वुड लाईक टू से दॅट दिस इज द बी वेक्टर. ओके, हा तर बघा,
हा पॉइंट आहे ज्याचा पोझिशन वेक्टर ए वेक्टर कुठून जोडायचं बेटा त्याला फ्रॉम ओरिजिन एरो बघ गणू फ्रॉम ओरिजिन सो बच्चा दिस इज दी ए वेक्टर बर आता दुसरी गोष्ट काय करायची बघा व्हॉट यू टू डू इज यू टू टेक अ व्हेरिएबल पॉइंट ऑन द लाईन ह्या लाईन वरती कुठलाही एखादा रॅन्डम पॉइंट घ्या लेटेस्ट से मी इथे एक पॉइंट पी घेतो विच इज अ व्हेरिएबल पॉइंट ज्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड असतील रेफरन्स पॉइंट व्हेरिएबल पॉइंट किंवा एनी पॉइंट असं म्हणा कुठलाही पॉइंट जनरल पॉइंट बिन बुलाए मेहमान हा पी कोण आहे बिन बुलाए मेहमान तो असणार आहे जसं की आपण स्वतःने चूज केला जसं पोझिशन एक वेक्टर घेतला तसं पी घ्या त्याला ओरिजिन पासून जोडा यू विल गेट द पोझिशन वेक्टर आर वेक्टर बेटा तो चूजन पॉइंट आहे तो एक रेफरन्स पॉइंट आहे त्याला आपण फिक्स्ड आर वेक्टर देतो ओके सो बच्चा पी हा बिन बुलाए मेहमान है ओके इज अ वेरिएबल पॉइंट ऑनलाइन व्हेरिएबल पॉइंट ऑनलाइन नाही ऑन द लाइन ऑनलाइन म्हणलं तुम्हाला ऑनलाइन टीचिंग ऑनलाइन एव्हरीथिंग व्हेरिएबल पॉइंट ऑन द लाइन ओके इट कॅन ऑल्सो बी सेड टू बी रेफरन्स पॉइंट ओके किंवा एनी पॉइंट क्लियर बेटा दिस इज द बिन बुलाए मेहमान कोण आहे तो बिन बुलाए मेहमान तो अख्ख्या लाईन आणि प्लेन मध्ये असणार आहे त्याचा प्रेझेन्स असणार आहे बिन बुलाए मेहमान है हा बिन बुलाए मेहमान ठीक है ना इसको लिखना बहुत जरूरी है मेरे लाल बाल गोपाल ठीक है एक जनरल पॉइंट घेतला आपण माझी लाईन ज्या वेक्टरला पॅरल आहे तो वेक्टर बी वेक्टर सो आय एम अगेन रायटिंग की बच्चा एक पी पॉइंट घेतला आणि दोन गोष्टी आहेत ए एनी पॉइंट ऑन द लाइन आणि हा जो बी वेक्टर आहे इज वेक्टर parallel to given line L. Okay, clear बेटा दिस इज द कन्व्हेन्शन आय हॅव रिटन अगेन ठीक सुरुवात दमदार झाली पाहिजे तर बाळा मला सांग आपल्या लाईन वरती एक पॉइंट पी आहे सॉरी एक पॉइंट पी आहे हा एक पॉइंट ए आहे गेट अँड यू आर ऑब्झर्विंग की बेटा सपोज इफ आय राईट एपी वेक्टर एपी वेक्टर झालं काय की याला इकडे लिहिण्यापेक्षा जरा असा लिहितो मी मोस्ट कन्व्हेन्शनल वे ने लिहितो कुठं हे आहे ना लाईन वरती त्याला ह्या इथे घेतो मी हा आपला ए वेक्टर आहे आणि ह्या इथे घेतो बेटा पी वेक्टर ओके ज्याचा पोझिशन वेक्टर आर वेक्टर ठीक आहे काहीच नाही एव्हरीथिंग इज ओके एव्हरी सिनेरियो इज क्लिअर तिथे घेतला फक्त मी फॉर सिग्निफिकन्स तर बच्चा हा एक पॉइंट आहे हा एनी पॉइंट एव्हरीथिंग इज ओके सो बेटा एपी वेक्टर जर का तू करशील असा एरो लावशील तर असा एरो लाव ना एपी वेक्टर इज पॅरलल टू बी वेक्टर अकॉर्डिंग टू डायग्राम येस और नो सो बच्चा यू कॅन से एपी वेक्टर हा पॅरलल आहे बी वेक्टरला आणि तुम्हाला तर माहिती आहे जर का दोन वेक्टर्स पॅरलल असतील चा अर्थ असा आहे ते कोलिनियर पण असू शकतात एका लाईन वरती याचा अर्थ एक जण दुसऱ्याचा काहीतरी मल्टिपल असला पाहिजे म्हणून तर ते पॅरल चालले ना हम साथ साथ है एक जण दुसऱ्याचा डबल ट्रिपल असं काहीतरी असू शकतो ना सो दॅट्स वाय आय कॅन से एपी वेक्टर इज सम मल्टिपल मी लॅम्बडा मल्टिपल टाकतो बी वेक्टर दॅट लॅम्बडा इज अ पॅरामीटर त्याला पॅरामीटर पण बोलतात सो इट इज लाईक दिस बाळा तुला पुढची गोष्ट माहिती आहे मी तर कंटिन्यू करतो AP vector can be written as position vector of second point minus position vector of first point, which means P चा position vector R vector, A चा position vector A vector is equal to lambda B vector. Getting? हा माइनस A vector मी पुढे ढकलतो तर काय होईल बेटा can I say from here A vector is equal to R vector आणि हा पुढे जाईल ना प्लस मायनस येईल लॅम्बडा बी वेक्टर ओके आता हे प्लस किंवा लॅम्बडा अरे हा जो लॅम्बडा आहे पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह सो कॅन राईट जनरली वेक्टर फॉर्म असा लिहू का मी ए वेक्टर इज इक्वल टू सॉरी आर पाहिजे ना
व्हेरी सॉरी बेटा, आर पाहिजे ना, एनी पॉईंट, व्हेरिएबल पॉईंट आर पाहिजे ना मला, मी ए घेतला. ओके, सो बच्चा आर वेक्टर इज, हा निगेटिव्ह पुढे जाऊन पॉझिटिव्ह होईल, ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर, and yes, we are done. As you can see, R vector is A vector plus lambda B vector. बिन बुलाय मेहमान पॉइंट पी आहे. विथ दॅट रेफरन्स लाईनवरती कुठलाही पॉईंट घ्या तुम्ही, तो त्याचा आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर जो पॉइंट लाईनवरती आहे, अधिक लॅम्बडा टाइम्स बी वेक्टर. याला बोलतात वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन किंवा पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ द लाईन. ओके, वेक्टर इक्वेशन किंवा याला पॅरामेट्रिक इक्वेशन असंही बोलतात, वेअर लॅम्बडा इज द पॅरामीटर. बस नावाचा खेळ, बाकी दुसरं काही नाही. लॅम्बडा हा पॅरामीटर घेतला तर याला पॅरामेट्रिक बोलता येईल. दॅट्स इट. चला स्क्रीनशॉट घ्या. बेटा एक्स वाय झेड ऍक्सिस एनी लाईन इन द स्पेस आणि तिचं इक्वेशन आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी आहे की नाही. तर आर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी. सिनेरिओ क्लिअर आहे. तर बेटा धिस कॅन ऑल्सो व्हेरीफाय. बघा आता लक्ष दे, ऑल्सो मी अजून एक फॉर्म याचा असा लिहू का की बाबा एपी वेक्टर हा पॅरलल आहे बी वेक्टर. आणि बालमित्रांनो प्लीज माझ्या ह्या आवाजाकडे नीट लक्ष असू द्या. संपूर्ण फिजिक्स मध्ये आणि मॅथ्स मध्ये ना बेटा, जर का दोन लाईन पॅरलल आणि परपेंडिक्युलर असे दोन शब्द आले रे आले, पॅरलल म्हणलं की म्हणायचं की देअर क्रॉस प्रोडक्ट इज झिरो, आणि परपेंडिक्युलर म्हटलं की देअर डॉट प्रोडक्ट इज झिरो. रट्टा मार जरा, पाठ कर, नोटबुक मध्ये एकदा लिहून ठेव. लाईन्स आर पॅरलल, क्रॉस प्रोडक्ट झिरो. लाईन्स आर परपेंडिक्युलर, डॉट प्रोडक्ट झिरो. लिहून ठेव हे सेपरेटली, ठीक आहे. आणि रट्टा मार. तर बेटा एपी वेक्टर बी ला पॅरलल, एपी बी ला पॅरलल आहे, विच मीन्स बेटा त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट विल बी झिरो. म्हणजे एपी वेक्टर चा क्रॉस प्रोडक्ट विथ बी मस्ट बी झिरो. आणि एपी वेक्टरला काय लिहितो आपण, सेकंडचा पोझिशन वेक्टर मायनस फर्स्टचा. सो बच्चा आर चा मायनस ए चा. सो आर मायनस ए क्रॉस बी इक्वल टू झिरो. सो बालमित्रांनो दिस कॅन ऑल्सो बी रिटन इन धिस वे. याला बोलतात नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. कारण याचा पॅरामीटर नाहीये ना, सो दिस इज नॉन पॅरामेट्रिक. आणि बच्चा दिस वॉज पॅरामेट्रिक. बस दिस वॉज अ व्हेरी स्मॉल डिफरन्स. ठीक आहे ना बेटा, स्क्रीनशॉट लिहायचा आहे. माझ्या लाडक्या बालमित्रांनो, लाईन मध्ये व्हेक्टर इक्वेशन पाहिलं. नाव वी आर इंटरेस्टेड इन द कार्टेशियन इक्वेशन. कार्ट्यांनो हे कार्टेशियन इक्वेशन काय, तर बेटा याच्यासाठी काय करायचं आपल्याला, एक तर पहिली गोष्ट आपल्याला व्हेक्टर इक्वेशन माहिती आहे बेटा. काय, आर वेक्टर इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी. याच्यामध्ये ना बेटा तुम्हाला माहिती आहे की आर वॉज द व्हेरिएबल, like P was the variable point on the line. मैं पूरा डायग्राम करूं? अच्छा सर, डायग्राम को तो आपने रब किया था, रब ने बनावे जोडी. अच्छा एक्स वाय झेड. आता बघा ही आपली लाईन येईल, ऍग्री? यस सर. तर बेटा एनी पॉइंट वॉज ओव्हर हिअर, लेट अस से दिस इज दी पॉइंट पी. आता हा एक जनरल पॉइंट आहे, व्हेरिएबल पॉइंट आहे. मी याचे कोऑर्डिनेट्स घेऊ का, एक्स वाय झेड? यस सर, एक्स वाय झेड. ओके, आपला एक पॉइंट ए होता, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स घेऊ का, x1 y1 z1. x1 y1 z1. ओके, x1 y1 z1 झालं. बर मग बघा आता इथे एक आर वेक्टर होता ना. ओके, मग मला सांग त्या पी चा पोझिशन वेक्टर होता ना आर वेक्टर. येस ऑर नो बेटा, पी चा पोझिशन. मग आता आर वेक्टरला काय लिहू रे मी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ना एक्स वाय झेड. मग मी त्याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकतो ना, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ज्याला पॉइंट वरनं कोऑर्डिनेट्स तसे लिहिले नसतील त्याने लिस्ट मध्ये, प्लेलिस्ट मध्ये जायचं आणि काय पाहायचं, रिझोल्युशन ऑफ वेक्टर.
त्या टॉपिक मध्ये कोऑर्डिनेट वरून वेक्टर कसा लिहिला ही गरिबी दूर होईल. ठीक आहे. आर वेक्टर कॅपिटल ए चे पॉइंट्स आहेत. तर कॅपिटल ए चा जो पोझिशन वेक्टर बेटा वी हॅड रिटन, जागेची अडचण अशी आली बट डोंट वरी. चला आपण हा आर वेक्टर लिहिला. ओके बर. हा ए वेक्टर कसा लिहिणार बेटा मी? ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1. ए चे काय लिहिणार बेटा मी? x1 i कॅप प्लस प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप. आणि एक बी वेक्टर जो पॅरलल आहे आपल्या लाईनला, एक बी वेक्टर पॅरलल आहे की नाही? आपली लाईन एका वेक्टरला पॅरलल आहे, which is nothing but that b वेक्टर. तर बेटा सपोज माझ्या लाईनच्या, आपण इन द प्रिव्हियस सेशन इन द वेक्टर्स अँड 3D we have learned in 3D that a line can have a direction ratios, infinitely many direction ratios but unique direction cosines. So बच्चा आपली जी लाईन याला आहे हिचे डायरेक्शन कोसाइनला माझी लिहिण्याची सवय अशी बघ, लक्ष दे. इन दिस वे सपोज दे आर ए कॉमा बी कॉमा सी. ओके एबीसी डायरेक्शन रेशियोज असतील. डू नॉट गेट कन्फ्युज विथ दिस छोटा आहे. क्लिअर आहे? अच्छा एबीसी डायरेक्शन कोसाइन्स असतील तर मी वेक्टर बी लिहू शकतो इन दिस वे. कसा? ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. ठीक आहे. डायरेक्शन रेशोज आहेत त्याच्यावरनं हे डी आर आहे. एबीसी काय तर बेटा डी आर आपल्या लाईन एल चे. मग आता इथे टाकून दे ना सगळं. मग आर वेक्टर काय लिहू? ठीक आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप इज इक्वल टू ए. ठीक आहे एक्स वन आय कॅप प्लस वाय वन जे कॅप प्लस झेड वन के कॅप हा झाला ए अधिक लॅमडा टाइम्स बी इज दिस ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के. ओके बेटा आता या दोघांना सोडवलं तर मी असं म्हणू का? x1 अधिक लॅमडा ए आय कॅप x1 प्लस लॅमडा ए आय कॅप प्लस y1 प्लस लॅमडा बी जे कॅप प्लस z1 प्लस लॅमडा सी के कॅप. झालं? आणि डावीकडे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप आहे. मग बाळा मला सांग बाय इक्वॅलिटी मी काय म्हणू शकतो? बाय इक्वॅलिटी. बघ ना दोन वेक्टर्स इक्वल आहे ना, इकडचा पण आणि इकडचा पण. आय कॅप वाल्याने इक्वेट कर. कॅन आय राईट एक्स इज इक्वल टू x1 प्लस लॅमडा आहे, y इज इक्वल टू y1 प्लस लॅमडा पी. येस और नो बेटा? z इज इक्वल टू z1 प्लस लॅमडा सी. ठीक आहे. एकदा पटकन स्क्रीनशॉट घे. घेतला? बर आता पुढे बघा. मी कार्टेशियन पर्यंत पोहोचतो. आता डायग्रामचं काम झालं. आता तुम्हाला कळालं मी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स घेतले. कोऑर्डिनेट घेतल्यावर पॉइंटला वेक्टर फॉर्म मध्ये मांडलं अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशन ऑफ वेक्टर इन द कंपोनंट्स. आणि बाळा आता बघा मी एक्स हा x1 इकडे मायनस करतो आणि गुणिलेचा ए भागिले करून लॅमडा काढतो. सो एक्स मायनस x1 अपॉन ए हा आला लॅमडा. पहिलं इक्वेशन म्हणून इथून काय होईल? y1 वजा होईल गुणिलेचा बी भागिले होईल. सो y मायनस y1 अपॉन बी होईल बी लॅमडा. इथं काय होईल? झेड मायनस z1 अपॉन सी. झेड मायनस z1 अपॉन सी विल बी लॅमडा. मग देअरफॉर मी कार्टेशियन इक्वेशन काय लिहू शकतो बाळा? मी तिघांना इक्वेट करू शकतो का? येस सर. लॅमडाला एक्स मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू झेड मायनस z1 अपॉन सी. आणि बेटा याला बोलतात कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. काय बोलतात? कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. सो कुठल्याही लाईनला तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये मांडता यायला पाहिजे किंवा ह्या फॉर्म मध्ये दिलं तर ह्या फॉर्म मधून दोन गोष्टी भेटतात. प्लीज नीट लक्ष द्या.
बेटा ह्याच्यातनं दोन गोष्टी भेटतात तुला, पॉइंट आणि dr ऑफ द लाईन. ओके, पॉइंट काय असतात इथे, x1 म्हणजे एनी पॉइंट ऑन द लाईन, x1 y1 z1. आणि बाळा प्लीज नीट लक्ष दे, हिअर इज x मायनस x1, म्हणजे जर कधी असं दिलेलं असेल ना तुला, x प्लस 4/3 बरं का, इज इक्वल टू y मायनस 7 अपॉन -3 आणि z प्लस 2/4. तर बेटा अशा फॉर्म मधनं तुला जर का विचारलं पॉइंट काय, तर तू x मायनस x1 आहे, प्लीज लक्ष दे, मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन, सो +4 नाही तुला घ्यायचा आहे -4. y मायनस y1 म्हणजेच 7 आणि z मायनस z1 -2, कारण आहे प्लस मायनस करा. प्लीज लुक ऍट द फॉर्म. सो बच्चा x1 y1 z1 विल बी द पॉइंट ऑन द लाईन. आणि तुला डायरेक्शन रेशो हे असे लिहायचे, त्या ब्रॅकेट्स मध्ये लिहा कन्व्हेन्शन. सो बच्चा खालचे a, b, c 3 - 3 4 विल बी द dr फ्रॉम धिस एक्झाम्पल. क्लिअर बेटा? सो प्लीज मायनस साइन कडे जरा लक्ष द्या आणि गडबड करू नका. ओके बेटा, चल एकदा स्क्रीनशॉट घे. मला एक ऍडिशनल पॉइंट ह्याच्यामध्ये ना, एक ऍडिशनल पॉइंट रादर दॅन रायटिंग द नोट, की समजा कार्टेशियन इक्वेशन्स तुझ्याकडे असतील आणि कार्टेशियन इक्वेशन्स वरनं पॉइंट आणि dr भेटतात, तर आणखी एक गोष्ट यू कॅन सी, व्हेरिएबल पॉइंट. ओके, एनी पॉइंट ऑन द लाईन विल बी x, y, z. बघ ना, पॉइंट वरचा व्हेरिएबल कुठलाही पॉइंट x y z असतो का नाही? तर तुला काही न्यूमेरिकल्स मध्ये गरज पडेल तर काय लिहिशील बच्चा तू, ठीक आहे, x, y आणि z, विच मीन्स x1 प्लस लॅम्बडा a. कसं लिहिशील तू, x1 प्लस लॅम्बडा a, y1 प्लस लॅम्बडा b, z1 प्लस लॅम्बडा c. हे कोऑर्डिनेट्स असतील तुझे कुठल्याही पॉइंटचे ऑन द लाईन. घ्या स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट पॉइंट इज वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. अजिबात गरज नाही पडत त्याची, बट फॉर द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ऍडिशनल पॉइंट ऍज इट इज गिवन इन द टेक्स्ट बुक वी विल स्टडी अँड क्लिअर अवर कन्सेप्ट. स्पेस मध्ये एखादी लाईन आहे आणि याच्यावरती 2 पॉइंट आहेत. तर बाळा इथं मी एक पॉइंट घेतो ए, इथे एक पॉइंट घेतो सपोज बी, आणि तुम्हाला व्हेरिएबल पॉइंट इज ऑलवेज पी. आता ओरिजिन सोबत या तिघांना जोडा, तिघांचे पोझिशन वेक्टर्स भेटतील. येस ऑर नो बेटा? सो ए चा पोझिशन वेक्टर चिक 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 चिक, तर हा ए वेक्टर, ह्या पी चा आर वेक्टर आणि ह्या बी चा बी वेक्टर. ओके, नाउ व्हॉट यू कॅन सी की बाबा ए पी बी एकाच लाईन वरती आहेत. सो कॅन आय राईट ए पी वेक्टर अँड दिस पी बी वेक्टर आर पॅरल. बघ ना, एक डायरेक्शन लावा, किंवा तुम्ही एपी वेक्टर आणि एबी वेक्टर हे असंही बोलू शकता. अरे सॉर नो, एपी वेक्टर एबी वेक्टर कसंही बोला. सो कॅन आय से बेटा एपी वेक्टर इज पॅरलल टू एबी. हे दोन वेक्टर पॅरलल आहे. अच्छा, मग बाळा मला सांग, कॅन आय राईट एपी वेक्टर इज सम मल्टिपल ऑफ एबी वेक्टर? मग एपी म्हणजे सेकंडचा पोझिशन वेक्टर आर वजा फर्स्टचा इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी मायनस ए. मग बेटा इथून मी असलो का आर हा मायनस ए पुढे जाईल, ए प्लस लॅम्बडा बी मायनस ए. ओके, दिस इज द वेक्टर इक्वेशन इन 2 पॉइंट. गरज नाही, ठीक आहे ना? आय एम अगेन रिपीटिंग, काही गरज नाही, रट्टा बिट्टा मारू नको. ओके, फॉर द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आय टॉक. बर, हा झाला पॅरामेट्रिक. याच्यातला नॉन पॅरामेट्रिक कसा लिहू शकतो बेटा, मी आता लक्ष दे. चला त्याची गरज नाही, ते काम करू आपण, कार्टेशियन लिहूयात ना, कार्टेशियन किंवा 2 पॉइंट फॉर्म. ओके, कार्टेशियन इक्वेशन किंवा 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट असतील तर त्याला आपण 2 पॉइंट, जो तुम्हाला ऑलरेडी पाठ आहे, फक्त तो 2D मध्ये होता. आता इथं हा 3D मध्ये. कुठले 2 पॉइंट आहेत, ए आणि बी. तर बच्चा ए चे कोऑर्डिनेट सपोज x1 y1 z1 आणि बी चे x2 y2 z2. फक्त लक्षात ठेवा आपल्याला 2 पॉइंट मध्ये ऑलरेडी माहिती होती, आता फक्त 3D मध्ये एक्सटेंड करा. सो x
minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. मी जसे मगाशी कार्टेशियन प्रूव्ह केले तसेच जनरल पॉइंट आर ला घ्यायचा एक्स वाय झेड, ए ला वी कॅन राईट x1 y1 y1 x1 y1 z1 आणि x2 y2 z2 टाकून द्या. वेक्टर इक्वालिटी केली की बिंदास हे आपल्याला भेटतो. क्लिअर बेटा? टेक द स्क्रीनशॉट. बाल मित्रांनो, let's start exercise 6.1 and let's finish it today. Question number 1. Find vector equation of the line passing through a point having position vector. म्हणजे आपला पॉइंट ए असायचा, दॅट मीन्स इज छोटा ए वेक्टर अँड पॅरलल टू वेक्टर. आपली लाईन एका बी वेक्टरला पॅरलल होती, म्हणजे हा बी वेक्टर आहे. क्लिअर आहे? तर बेटा हिअर ए वेक्टर इज -2i cap प्लस j cap प्लस k cap. लाइन ज्याला पॅरलल आहे तो आपला बी वेक्टर आहे, व्हिच इज 4i cap मायनस j cap प्लस 2k cap. आणि मग वेक्टर इक्वेशन काय बेटा लाईनचं? r इज a प्लस लॅम्बडा b आहे का नाही? ओके, मग r इज इक्वल टू a ला कॉपी पेस्ट करा, -2i cap प्लस j cap प्लस k cap प्लस लॅम्बडा टाइम्स b ला लिहा 4i cap minus j cap plus 2k cap. So bachcha, this is called as vector equation of the line. Yes, screenshot. Find vector equation of the line passing through the points having position vector. It's not one point, but this time around we have 2 points and vector equation. 2 पॉइंट आहेत, म्हणजेच a आणि b, म्हणजेच a वेक्टर आणि b वेक्टर पोझिशन वेक्टर लिहा ना. a which is 3i cap plus 4j cap minus 7k cap. b vector is 6i cap minus j cap plus k cap. बेटा 2 पॉइंट असतील तर वी राईट r is a प्लस लॅम्बडा b च्या ऐवजी फक्त लॅम्बडा b मायनस a झालं. अरे का नाही सिंपल, which is a is a 3i cap plus 4j cap which is a प्लस लॅम्बडा b मायनस a लिहू ना आपण, b मायनस a 6 तून 3 गेले 3i cap मायनस j मायनस 4 मायनस 5j cap k मायनस मायनस प्लस 7 झाले 8k cap. ओके बेटा, सो दिस इज द vector equation of line when 2 points are there. Yes, screenshot. Beta, question number 3 is find vector equation of the line which passes through the point having the position vector. हा म्हणजे हा a वेक्टर आहे आणि tr दिलेले आहेत आपल्याला. yes or no बेटा? which means ज्या पॉइंट मधनं जाते त्याचे पोझिशन वेक्टर, which means a वेक्टर is 5i cap plus 4j cap plus 3k cap. लाईनचे dr दिले बेटा आपल्याला, which means line is parallel to that particular line b. आलं लक्षात? आठव मी डायग्राम काढली होती, dr दाखवली त्या लाईनचे, त्यावरनं b वेक्टर लिहायचा. आर यू अंडरस्टँडिंग? which means b is -3i cap plus 4j cap plus 2k cap. and now vector equation, आता डाव्या हाताचा खेळ, I is a प्लस लॅम्बडा बी, नुसत्या व्हॅल्यू टाका या 5i cap प्लस 4j cap प्लस 3k cap प्लस लॅम्बडा टाइम्स b प्लस 4j cap प्लस 2k cap. क्लियर आहे बेटा? डन. यस. क्वेश्चन नंबर 4. Find vector equation of the line passing through point having position vector touch it and perpendicular to the vectors. दोन वेक्टरला परपेंडिक्युलर. माझी एक लाईन कोणत्या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असेल? बेटा मी ज्या प्लेन मध्ये व्हर्टिकली उभा आहे ते प्लेन खाली फरशीचं आहे ज्याला परपेंडिक्युलर मी आहे. आणि बेटा या फरशीच्या प्लेन वरती किती पण लाईन्स काढ,
त्या प्रत्येक लाईनला मी परपेंडिक्युलर आहे की नाही फील. सो बेटा सपोज एनी टू लाईन्स आर सपोज ओव्हर हिअर. फिजिक्स मध्ये क्रॉस प्रॉडक्टची कन्सेप्ट आठवा. आर यू अंडरस्टँडिंग? सो ही पहिली लाईन परपेंडिक्युलर टू द टू वेक्टर. हे दोन वेक्टर असे असतील. समजा मला इथे डी आर माहिती, इथे डी आर माहिती आहे, हे दोन वेक्टर मला माहिती आहे. तर मी याला बोलतो B1, त्याला बोलतो B2 आहे की नाही बेटा. सपोज हा B1 आणि हा B2. तर B1 ला B2 च्या बोट फिरवा, वर जाईल, किंवा B2 ला B1 च्या बोट फिरवा, खाली जाईल. कसं आहे असू द्या, परपेंडिक्युलर वर जाऊन येतं खाली. सो बच्चा मी जर B1 ला B2 च्या बोट फिरवलं तर चेक चेक चेक, हा B1 क्रॉस B2 हा जो वेक्टर आहे ना बेटा, बरं का, हा माझा रिक्वायर्ड वेक्टर आहे. मी मुद्दाम याला ब्ल्यू पेनने काढतो. आपण डायग्राम मध्ये नाही का आपल्या लाईनला पॅरल वेक्टर बी ब्ल्यू पेनने दाखवला होता बघ, आठवत आहे ना? तोच आहे हा, फक्त हा B1 क्रॉस B2 च्या फॉर्म मध्ये आला. गंगाधर ही शक्तिमान आहे, हा तोच आहे. आता बघ ना क्वेश्चन क्लास ना, फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन विच पासेस थ्रू अ पॉइंट, की ज्याचा पोझिशन वेक्टर हा आहे. विच मीन्स ए वेक्टर मला दिलेला आहे त्यांनी, हा वाला 1 2 3 I कॅप प्लस 2j कॅप प्लस बेटा 3k कॅप, आणि परपेंडिक्युलर टू द टिचिक अँड टिचिक. B1 आणि B2 ला परपेंडिक्युलर म्हणजे लाईन याला पॅरलल. कम ऑन दिस, ह्या कन्सेप्टला पकडा. B1 ला B2 च्या बोट फिरू वरती गेला रिझल्टंट, तर माझी लाईन त्याला पॅरलल. सर B2 क्रॉस B1 चालेल ना, खाली आलास आणि मग तुझी लाईन त्याला पॅरलल आली असते. दॅट्स इट. म्हणजे बच्चा आपली जी लाईन आहे, लाईन याला ही याला पॅरलल आहे. आलं का लक्षात? या दोघांना परपेंडिक्युलर म्हणजे याला पॅरलल. म्हणजे तुझा जो बी वेक्टर आहे तो हा ऍक्च्युअली. गेटिंग? आता बघ तुला माहितीये आर इज ए, एक काम करू ना आपण, ते B1 क्रॉस B2 करून नये. B1 क्रॉस B2. सो बच्चा आता क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला माहिती कसं काढायचा? I कॅप J कॅप K कॅप. B1 चे कोएफिशियंट्स लिहा. अच्छा, B1 आणि B2 मेन्शनच नाही केलं का आपण? बर, याला म्हणू B1 आणि याला म्हणू B2. B1 चे लिहा 1 1 1, B2 चे लिहा 2 -1 1. झालं. चला आता I कॅप इंटू ब्रॅकेट 1 × 1 1, मायनस साइन लावा. -1 × 1 -1, पण या मायनस वर झाला +1, मायनस J कॅप इंटू ब्रॅकेट 1 × 1 1, मायनस बे एक बे, प्लस K कॅप इंटू ब्रॅकेट 1 × -1 -1, मायनस साइन लाव, बे एक बे. ओके बर. सो कॅन आय राईट, इथं करतो काय काढतो मी, B1 क्रॉस B2. काय होईल बडा, 1 आणि 1 2, सो 2I कॅप, एकातून 2 गेला म्हणजे -1, त्या मायनस होईल प्लस. तो बच्चा इट इज प्लस J कॅप, -1 आणि -2 झाले -3, विथ K -3K. आता वेक्टर इक्वेशन आपल्याला माहिती आहे R इज A प्लस लॅम्बडा B. जो तुमचा B आहे हाच तर B1 क्रॉस B2 आहे की नाही, ज्याला लाईन पॅरलल असते. विच मीन्स A म्हणजे हा वाला 1 2 3. ओके, प्लस लॅम्बडा टाइम्स B म्हणजे हा 2 1 -3. क्लियर आहे बेटा? घ्या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 5, फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन. लाईनचं काय करायचं बेटा? वेक्टर इक्वेशन विच पासेस थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर म्हणजे छोटा ए वेक्टर अँड पॅरलल टू द लाइन R इज A प्लस लॅम्बडा B. एक लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे. मला आपली जी लाईन आहे ती ज्या पॉइंट मध्ये जाते त्याचा पोझिशन वेक्टर माहिती आहे. सो कॅन आय राईट बेटा, दिस इज माय पोझिशन वेक्टर ए, पॉइंटचा ए वेक्टर विच इज -I कॅप -J कॅप प्लस 2K कॅप. लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे. जी दुसरी लाईन आहे ती बघ ना, R इज इक्वल टू A प्लस लॅम्बडा B. आलं लक्षात? सो
दुसरी लाईन ज्याला पॅरल आहे त्यालाच तर आपली लाईन पॅरल आहे, विच मीन्स हा बी वेक्टर आपल्या लाईनला एक युजफुल आहे, विच इज कळलं बेटा, विच मीन्स वेक्टर इक्वेशन इज आर ए प्लस लॅम्बडा बी. चला ए कोण आहे, -1 -j प्लस 2k प्लस लॅम्बडा 3 2 1 झालं. अरे एवढं सोपं आहे बेटा हे, कळलं. दुसऱ्या लाईनला आपली लाईन पॅरल आहे, तिचा बी म्हणजेच आपल्या लाईन साठीचा बी, दॅट्स इट. घ्या स्क्रीनशॉट. बच्चा क्वेश्चन नंबर 6 is find Cartesian equation of the line which passes through this particular point and having dr. आता मला लाईनचे dr माहिती आहे आणि ती कोणत्या पॉइंट मधनं पास होती ते पण माहिती आहे, which means कार्टेशियन इक्वेशन वर काढते ना, x - x1 upon a is equal to y - y1 upon b is equal to z - z1 upon c. सो पॉइंट आणि dr म्हणजे जो पॉइंट आहे बच्चा तो आहे a -1 2 1, ज्याला इक्वेशन मध्ये आपण घेतो x1 y1 z1 झालं. आणि जे dr आहे डायरेक्शन रेशोज तर ते आहे 2 3 1. हे जे 2 3 1 आहे हे ऍक्च्युअल मध्ये आपण काय टाकतो त्या इक्वेशन मध्ये a b c. क्लिअर आहे बेटा. मग आता व्हॉट इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन, x - x1 upon a is equal to y - y1 upon b is equal to z - z1 upon c. आता मला सांगा x minus who is x1, it is -1 upon who is a, it is 2, y minus who is y1, it is 2 upon b is 3 is equal to z minus where is z1 beta, it is 1 upon where is c is 1. So x minus of minus with plus 1 upon 2 is equal to y minus 2 upon 3 is z minus 1 upon 1. Beta, this is the required Cartesian equation. Get screenshot. Beta, question number 7 is find Cartesian equation of the line which passes through the point A and B. दोन पॉइंट मधनं पास होणारं लाईनचं इक्वेशन कार्टेशियन म्हणजे 2 पॉइंट फॉर्म जो आपल्याला माहिती आहे की नाही. फक्त काय करा, ए ला म्हणूया x1 y1 z1 आणि ह्या बी पॉइंटला काय म्हणू बेटा x2 y2 z2. ओके, व्हॉट इज 2 पॉइंट फॉर्म किंवा कार्टेशियन इक्वेशन बेटा इन द 2 पॉइंट फॉर्म, x minus x1 upon x2 minus x1 is y minus y1 upon y2 minus y1 is z minus z1 upon z2 minus z1. क्लियर आहे. बर, मग आता x minus where is x1, it is 2 upon x2 minus x1, so 1 minus 2 is y minus y1 is 2 upon y2 minus y1, so beta 3 minus 2 is z minus z1 is 1 upon z2 minus z1, so बच्चा 0 minus 1. now x minus 2 upon एकातनं 2 गेला -1 which is y minus 2 upon तीनातनं 2 गेला 1 which is z minus 1 upon -1. Clear beta? So this is the Cartesian equation. Get screenshot. बेटा क्वेश्चन नंबर 8 is a b c 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिले आर 3 पॉइंट्स. फाइंड कार्टेशियन इक्वेशन बर का ए बी चं. कोणाचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी चं. नंतर काय म्हणतात की ते तिघं कोलिनियर असं दाखवा एबीसी. मग आपण एकदा एबीसी इक्वेशन काढू, सी ला टाकू, सॅटिस्फाय करू. बघ लक्ष दे ए बी चं. सो बच्चा हा जो ए पॉइंट आहे -2 3 4 याला काय म्हणू आपण x1 y1 z1 आणि जो बी आहे 1 1 2 याला काय म्हणू आपण x2 y2 z2.
आता कार्टेशियन माहिती आहे मला, x minus x1 upon x2 minus x1 is y minus y1 upon y2 minus y1 is z minus z1 upon z2 minus z1. क्लियर आहे बेटा? आता x minus x1 निगेटिव्ह आहे, -2 नीट लिहा अपॉन x2 minus x1. सो बच्चा 1 minus -2 is equal to y minus y1 is 3 upon y2 minus y1. So 1 minus 3 is equal to z minus z1 is 4 upon z2 minus z1. So 2 minus 4 x plus 2 upon 1 आणि 2 होतात 3. yes or no? which is y minus 3 upon 1 होतो 3 गेला -2 z minus 4 upon 2 4 गेले -2 हा झाला 50% पार्ट. कार्टेशियन इक्वेशन काढलं. शो दॅट दे आर कोलिनियर. बच्चा मला जर तिघांना कोलिनियर दाखवायचंय, ए बीच इक्वेशन आहे, आता आपण काय दाखवू, सी सॅटिस्फाईज ए बी. ओके, सो पुट सी चे कोऑर्डिनेट्स काय तर बेटा, ज्याला एक्स वाय झेड म्हणू आपण, n1 आणि याला 1 म्हणू. ओके, आता टाका, सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो 4 plus 2 upon 3 इज इक्वल टू y ला -1 टाका. सो -1 -3 बाय -2 बरं 0 टाका. सो 0 -4 upon -2. क्लिअर आहे बेटा? आता मला सांग 4 आणि 2 6 upon 3 इज इक्वल टू -1 -3 -4 by -2 -4 by -2. ओके, सो बेत्रिक 6 बेदुने 4 माइनस प्लस होईल. अरे व्हेरी सॉरी, 3 दुने 6 एस ऑन बच्चा 2 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2. आता मला सांग सी सॅटिस्फाय करतो आहे की नाही? सी सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ ए बी. देअरफॉर याचाच अर्थ काय झाला की बेटा ए बी सी हे कोलिनियर आहे, म्हणून तर तो सॅटिस्फाय करतो. या स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट 9th क्वेश्चन इज शो दॅट द लाइन्स धिस अँड धिस इंटरसेक्ट इच अदर. दोन लाईन कार्टेशियन इक्वेशन मध्ये दिल्या, ते इंटरसेक्ट होतं तसं दाखवा. फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता ऑब्वियस बेटा दोन लाईन कधी इंटरसेक्ट होतील, जेव्हा त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेम आहे, बरोबर का नाही? दोन लाईन कधी इंटरसेक्ट होतील, जो पॉइंट पहिल्या लाईनवर तोच पॉइंट दुसऱ्या लाईनवर आला पाहिजे. मग आता एक काम करू आपण, ही जी फर्स्ट लाईन आहे बरं का, ही हिच्यावरून एक पॉइंट घेऊ. ओके, मी आता तुम्ही क्वेश्चन मध्ये लिहा दिस इज इक्वल टू लॅम्बडा, याला इक्वेट करा म्यू सोबत. ओके, खाली ही लाईन लिही इज इक्वल टू लॅम्बडा लिही, खाली दुसरी लाईन लिही म्यू लिही, दोन व्हेरिएबल लिही. मग आता व्हेरिएबल पॉइंट ऑन द फर्स्ट लाईन भेटल ना आपल्याला. अरे सोनं बच्चा, व्हेरिएबल किंवा एनी पॉइंट ऑन फर्स्ट लाईन काय होईल बच्चा, एक्स विल बी हा -10 लॅम्बडाला गुणिले होईल +1 मायनस होईल. येस ऑर नो? सो -10 लॅम्बडा आता +1 मायनस होईल, कॉमा -1 लॅम्बडा म्हणजे मायनस लॅम्बडा +3 मायनस होईल, 1 लॅम्बडा -4 प्लस होईल. क्लिअर आहे बेटा? ओके, आता व्हेरिएबल जर बाबा एनी पॉइंट ऑन सेकंड लाईन. अच्छा, काय म्हणू आता बघ, -1 इंटू म्यू. सो बच्चा मायनस म्यू -10 कॉमा -3 म्यू +1 झाला -1, 4 म्यू -1 झाला +1. क्लिअर बेटा?
आता व्हेरिएबल पॉईंट पहिल्याचा आणि व्हेरिएबल पॉईंट दुसऱ्याचा मस्ट गेट इक्वेटेड. ते दोघांच्याही व्हॅल्यूज अशा पद्धतीने आल्या पाहिजेत की सॅटिस्फाय झाले पाहिजेत दोन्ही इक्वेशन्स, आहे का नाही? मग आता आपण इक्वेट करू. आता मग नीट लक्ष दे, कन्सेप्ट अशी आहे की फॉर सम लॅम्बडा अँड म्यू, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मस्ट बी इक्वल, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मस्ट बी इक्वल, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मस्ट बी इक्वल, तरच तो कॉमन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. सो -10 लॅम्बडा -1 इज इक्वल टू -μ -10. हे पहिलं इक्वेशन. याला थोडं व्यवस्थित घेतो. तो निगेटिव्ह म्यू अलीकडे घेतो आणि असं म्हणू का म्यू -10 लॅम्बडा विल बी -1 +1 होईल. इथं -10 तो +1 -9. आणि बच्चा आय विल से दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. झालं? आता हे जरा पुसतो मी. बर, आता y वाले -λ -3 मस्ट बी इक्वल टू -3μ -1. ते निगेटिव्ह 3μ अलीकडे घेतला होईल +3μ. हा -λ इथंच, हा -3 पलीकडे गेला तर +3 होईल. 3तून 1 गेला 2. आय विल से दिस इज दी सेकंड इक्वेशन. ओके, बेटा आता या दोघांना आपण सोडू. तर लॅम्बडा आणि म्यू या दोघांची व्हॅल्यू एकच आली पाहिजे. ओके, बर. मग आता आपण काय करू, तिकडे 3μ आहे आणि मला इथे एकच म्यू दिसतोय किंवा इथं -10 लॅम्बडा, तिथं 1 लॅम्बडा, काही अडचण नाही. एक काम करू आपण, याला 3 ने गुणू, ते सबट्रॅक्ट करू. सो 3 टाइम्स फर्स्ट मायनस सेकंड. 3 ने याला गुणा, सो 3μ -30 लॅम्बडा is equal to -27. सबट्रॅक्ट करा सेकंड, which means 3μ -λ2. वजा करताय तर हा मायनस होईल, हा प्लस होईल आणि हा मायनस. +3 -3 कॅन्सल. -30 लॅम्बडा आणि अधिक लॅम्बडा इज -29 लॅम्बडा. -27 आणि हे -2 झालं बच्चा -29. दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ द लॅम्बडा इज +1. ऍग्री? ही व्हॅल्यू उचलू आणि आपण कुठे टाकू, मला कोण पाहिजे, म्यू 1 मध्ये टाकू. ओके, पुट इन 1. मग काय होईल बाळा, म्यू -10 लॅम्बडाची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू -9. म्हणजे म्यू विल बी -10 पलीकडं +10 होईल ना, म्हणजेच बच्चा म्यू पण आला 1. आर यू एग्री? फायनली म्यू सुद्धा 1 आला. ऍज म्यू अँड लॅम्बडा आर 1, ऍज म्यू अँड लॅम्बडा बोथ आर सेम, म्यू इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू 1. हे प्रूव्ह काय करते मला की बाबा दे इंटरसेक्ट, इम्प्लाइज लाइन्स इंटरसेक्ट. घ्या स्क्रीनशॉट. ओके, बेटा दोन्ही लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेमच आहे का नाही? आणि वी हॅव म्यू इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू 1. ओके, सो फर्स्ट लाईन मध्ये टाकू आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. चेक चेक चेक. ठीक आहे, चला आता लॅम्बडा ला 1 टाक याच्यामध्ये. सो -10 लॅम्बडाला टाकला 1. ओके, -1 कॉमा -1 -3 आणि कॉमा 1 + 4. लॅम्बडाला 1 टाकला ना. ओके, व्हाईस मीन्स -10 -1 इज -11 -4 4 आणि 5. हाच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दोघांचा पण आहे. मी फर्स्ट लाईन वरनं काढला. घ्या स्क्रीनशॉट. So बाळा look at question number 10. A line passes through this point. म्हणजेच आपल्याला ह्या पॉइंट वरनं A वेक्टर भेटेल and is perpendicular to the two lines. सेट तो सिनॅरिओ. आलं लक्षात बेटा? कोणता? जेव्हा लाईन 2 लाईनला परपेंडिक्युलर असते. म्हणजेच काय रे बेटा, सपोज
हा B1 वेक्टर आणि हा B2 वेक्टर. B1 ला B2 च्या अबाउट फिरवू. ओके, मग काय भेटेल तुला? B1 क्रॉस B2 हाच असतो B वेक्टर, आहे की नाही? म्हणजेच आपली लाईन याला पॅरल, आपली लाईन याला पॅरल, म्हणजे हा B वेक्टर भेटला. लाईन ह्या पॉइंट मधून जाते. ओके, त्या पॉइंटचं नाव A देऊ. आला फील आता? विच मीन्स A वेक्टर आय विल गेट, कारण लाईन पॉइंट A मधून जाते, विल बी 3 - 1 2. सो मी त्याचा पोझिशन वेक्टर लिहिला. क्लिअर आहे? आता B1 क्रॉस B2 काढू. अच्छा, आता त्याला काय म्हणू आपण? हे काय लॅम्बडा आहे B1. अरे बघ ना राव, लाईनचा फॉर्म काय असतो? R is A प्लस लॅम्बडा B, आहे का नाही? सो पहिल्या लाईन साठी B1, दुसऱ्या लाईन साठी हा B2, आहे का नाही? मग आता B1 आणि B2 आहेत, तर मग B1 असं लिहू का? B is B1 क्रॉस B2, आहे का नाही आपला रिक्वायर्ड वेक्टर? which means I J K. B1 चे कोएफिशिएंट 2 - 2 1 1 - 2 2. चला सोडवा. I cap into bracket -2 into 2 -4. Negative sign there. -2 into 1 is -2. Yes, what झाला +2 minus J cap into bracket 2 2s are 4 minus 1 into 1 is 1 plus K cap into bracket 2 into -2 is -4 minus 1 into -2 is -2. With this it is +2. आला बेटा? So therefore this B vector will be written as -4 and +2 म्हणजे -2. So -2 I cap. 4 ने 1 गेला 3. So -3 J cap. And at the end -4 and +2 is -2. So -2 K cap. A आहे, B आहे. Done. Find the lines equation. We are done. R is A plus lambda B. Finished. उचलून टाकून द्या. A is 3 - 1 2 plus lambda. Who is B beta? -2 - 3 -2. Okay, just